दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक आमदार कैलास पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहूयात. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा पैसा खर्च करून असे कार्यक्रम आयोजित करणं चुकीचं आहे. अशा वेळेस हा कार्यक्रम रद्द करता आला नसता का? हेच पैसे पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी देता आले नसते का? दुष्काळाचं संकट आलं, बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी किंवा मंदिर संस्थानांनी मदत केली आहे. तुळजाभवानी संस्थाने अशा वेळेस मदत करणं सगळ्यांसाठीच अपेक्षित आहे. पण यांना म्हणजे इथे जिल्हाधिकारीच्या संस्थांचे प्रमुख असतात, त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण आपले सामाजिक उत्तरदायित्व काय आहे का. असा संस्थांचा जर पैशाने हा कार्यक्रम होत असेल किंवा शासनाचा हाच पैसा पूरग्रस्तांसाठी दिला असं योग्य झालं असं मला वाटतं. असं व्हायला नको पाहिजे होतं. शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत. त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणं योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही. आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं. मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिवमधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार?